अमरावतीमधील मोर्शी तालुक्यात शिरखेड येथे नानागुरु महाराजांचा मोठा पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात येतो। यावर्षी सुद्धा हा उत्सव मोठ्या थाटात पार पडला। या ठिकाणचे विशेष म्हणजे पुण्यतिथी सोहळ्याला नानागुरु महाराजांचे भक्त लोटांगण घालतात। संपूर्ण विदर्भात हा उत्सव प्रसिद्ध आहे। लोटांगण ही प्रथा नेमकी काय आहे याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत। माझं नाव सुधाकर गंगारामजी गोमकाळे, मी नानागुरु संस्थानचा एक अध्यक्ष, तालुका मोर्शी, जिल्हा अमरावती। एका ठिकाणी लिहिलेलं आहे की 1864 जी जीर्णोद्धार आहे आणि त्यावेळेसपासून ते हे या मंदिरात 2 कार्यक्रम होत असतात। एक गणपती विसर्जनाचा कार्यक्रम आहे, कारण की हे महाराज गणपतीचे खूप भक्त होते। त्यांनी स्वतःच गणपती बनवून मूर्ती तयार करून बसवली। त्यावेळेसपासूनचा हा कार्यक्रम चालू आहे गणपतीचा। त्याच्यानंतर असतो तो दुसरा कार्यक्रम असतो महाराजाची पुण्यतिथी। आम्ही त्याला आमच्या भाषेत इकडे लोटांगण म्हणतो। तर ह्या लोटांगणात लोक त्यांच्या स्वयंपूर्तीने येतात, फक्त तिथं एक शिडकावा घेऊन लोटांगण पडतात। लहान मोठे समजा 5 वर्षापासून तर 50-60 वर्षापर्यंत हे लोटांगण पडतात लोक। मंदिरापासून ते काशी नदीपर्यंत अर्धा किलोमीटर तर ते नक्की होतात लोटांगण। मी निलेश महाराज तट्टे, अध्यक्ष महाराष्ट्र वारकरी महामंडळ मोर्शी तालुका आणि कार्यकर्ता श्री संत नानागुरु महाराज संस्थान शिरखेड या गावातील अनेक वर्षापासून जवळपास जगद्गुरु तुकोबारायाच्या कारकिर्दीपासून या संस्थेची परंपरा आहे आणि हे 400 वर्ष अगोदरचं पुरातन गणपतीचं मंदिर आहे आणि या गणपती मंदिरात श्री संत नानागुरु महाराज हे गणेश उपासक झाले आणि या मंदिराचे आराध्य श्री नानागुरु महाराज असून त्यांच्या हातचा हा गणपती उत्सव होतो आणि गावकरी लोक त्यांचा पुण्यतिथी महोत्सव करतो। आणि ही लोटांगणाची परंपरा ही श्रद्धेची परंपरा आहे। म्हणजे महाराज पालखीत बसले आणि श्रद्धेनं महाराजाला शरण गेले, शिलकावा दिला की लोटांगण आपाप तिथं पडतात। म्हणजे हा श्रद्धेचा एक फरक आहे। आणि या पंचकोशीतील हा सगळ्यात मोठा या मोर्शी तालुक्यातील मोठा महोत्सव आहे। तो या शिरखेडची ख्याती आहे कवड्याची भाजी आणि कन्या। या भाजीला काही नसताना कवड्याची भाजी विशेष स्वरूपात प्राप्त होतो असं या पंचकोशीतील भक्तांचं मत आहे। आणि मोठ्या उत्सवात मोठ्या थाटामाटात हे दोन्ही उत्सव या संस्थेतील अनेक तुकाराम बीज असो, षष्ठी असो, ज्ञानोबाई समाधी सोहळा असो, गाथा भजन असो, अनेक उपक्रम या संस्थेमध्ये, वार्षिक अन्नदान, एकादशीचं भजन, दैनंदिन या संस्थांमध्ये सगळे महोत्सव साजरे केले जातात। आणि पंचकोशीतील सगळेच श्रद्धास्थान असणारे नानागुरु महाराज हे ग्रामदैवत आणि विशेषतः या मंदिराचा इतिहास इंग्रजांनी सुद्धा वाढवला। इंग्रजांनी सुद्धा या मंदिराला भेट देऊन दर्शन महाराजांच्या सानिध्यात राहिले आणि खूप शिवाजी महाराजांच्या काळापासून या मंदिराची आखणी आहे आणि खूप असं परंपरेतील जुनं हा मंदिर आहे। आणि मोठ्या उत्सवात मोठ्या थाटामाटात हा उत्सव दरवर्षी महाराजांचा पुण्यतिथी साजरा होतो। शिरखेड येथील लोटांगण परंपरा ही श्रद्धेची परंपरा आहे। महाराज पालखीत बसले की भक्त महाराजांना शरण जातात। त्यानंतर शिरकावा घेतला की स्वइच्छेने भक्त लोटांगण पडतात। मंदिरापासून ते गावातील काशी नदीपर्यंत जवळपास अर्धा किलोमीटर भक्त लोटांगण पडतात, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी दिली। अशाच माहितीसाठी पाहत रहा लोकल 18, प्रगती बहुरूपी लोकल 18 अमरावती।